सब मराठी नहीं हिंदी आज हम सब ब्रोकर यूनियन की मार्फत हम सब यहाँ जमा हुए थे। जो टुकड़ा खरीदी बंद किए है, पूरे महाराष्ट्र में टुकड़ा खरीदी चालू है एनए प्लॉट की, पर सिर्फ मालेगांव को टुकड़ा खरीदी बंद किया है। और गरीब जनता का जो प्लॉट लेके रखे, किसी की लड़की की शादी है, किसी की हॉस्पिटल का प्रॉब्लम है, किसी का एजुकेशन का प्रॉब्लम है, हर लोगों का हर तरीके की समस्या है, वो टुकड़ा खरीदी नहीं हो रही है, पैसा नहीं आ रहा है, तो माँ बाप के तो आत्महत्या कर ली है। ऐसा टाइम आ रहा है, इसलिए हम वारंवार नासिक गए, नासिक को साहब को बताए, विनती की हमने उनसे, वो बोले चालू कर रहे 2 दिन 2.5 महीना निकाल दिए। 2.5 महीने से हम पाठ पुरावा कर रहे हैं, पर आज यहाँ आए सब रजिस्टर तीनों साहब बैठे थे। नासिक के साहब ने हमको फ़ोन किया, हमको आश्वासन दिया कल तुम 4 लोग 5 लोग 10 लोग नासिक आओ 11 बजे तक, अपन वहाँ से अच्छी बातचीत करेंगे और अच्छा मुद्दा निकालेंगे, चालू हो जाएगा, ऐसा आश्वासन दिया है। हम जाने वाले हैं, कल को नहीं हुआ चालू, आश्वासन पे नहीं हुआ तो हम बेमुदत धरने आंदोलन करने वाले हैं, उपोषण के लिए बैठने वाले, खाना पानी नहीं पीने वाले, ऐसे इसमें से हम बैठने वाले हैं। ये पूरे मालेगांव शहर के वासी से तरफ से मैं गवाही देता हूँ, कल जाने के बाद नहीं हुआ फिर हम उपोषण को बैठेंगे। यही इतना ही बोलना चाहता हूँ, यही बैठेंगे। और जिला अधिकारी कार्यालय है वहाँ बैठने वाले हैं, और तीनों ऑफिस को हम ताला लगाने वाले हैं। और हम शेयर बिल्डर भाई है जितने हमारे, उनसे विनती कर रहे हैं, विनती करने वाले आप लोग भी हमारे साथ में आइए, आपका भी पेट पानी का सवाल है और सब हमारे साथ में आएंगे, यही विनती है। हमारे साथ में नगर सेवक पप्पू दादा है, दीपक भाऊ है, मोरंकर आबा है, सभी हम सब ब्रोकर सब लोग आए, जितने नाम मेरे को याद आ रही है। नासिक जिले में आप बता रहे हो कि सब जगह खरीदी चालू है, हाँ, तो यहाँ पे क्यों नहीं है, क्या वजह है? सटाने में चालू है, सटाने के भी प्रो हम नासिक में लेके गए थे संदीप आयर साहब के साथ में, बताए उनको सिर्फ मालेगांव बंद है। ये मालेगांव बोले किसकी आरजी आई है, ये आया है, वो आया है, अमुक आया है, ढमुक आया है, मुँह से बोल रहे, लिखी प्रूफ कोई दे रहा नहीं। हमने लेखी मांगा, लेखी बताओ, लेखी कोई बताने तैयार नहीं है, सिर्फ बता रहे ऐसा नहीं होगा वैसा नहीं होगा। कल हम जाने के बाद देखते क्या आने वाला है, हम तो उपोषण को बैठने वाले। जो लोग हैं वो भी कल आने वाले हैं क्या? वो भी हमारे साथ में आने वाले हैं, पर बल्कि हमारे चर्चा हुए अभी, तो उनको यही रहने दो, अपन ही जाएंगे फोन पे साहब उनको आदेश करेंगे, जो भी आएगा वो लेके आदेश भी लेंगे। हो कैम बिल्डरों को विनती कर रहे, अभी तक जो खरीदी आपकी टाइप हो चुकी है, पार्टी आ गई होगी, पेमेंट लेन देन हो गया होगा, वो खरीदी निकाल लो, पर इसके बाद अभी खरीदी मत टाइप करो। कल से खरीदी होने नहीं चाहिए, ऑफिस में कोई आना नहीं चाहिए, क्योंकि हमारे कुछ लोग ब्रोकर यूनियन के यहाँ रहने वाले, तीनों ऑफिस में बैठने वाले, और जो कैम बिल्डर यहाँ पे आएगा उसको हमारे तरीके से समझाया जाएगा। तो सब रजिस्टर साहेब मालेगांव 1 इथं 26/12/2025 रोजी ही तुकडा खरेदी झालेली आहे। पण ही तुकडा खरेदीचं कारण काय, ही तुकडा खरेदी का केलेली आहे, या तुकडा खरेदी करण्यासाठी हे माहिती झाला, आमच्याकडे पुरावा आला, आणि जे गरीब लोक आहे यांचं करत नाही, म्हणून आम्ही ये पुरावा के साथ आम्ही बोलत है। तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन। सगळे ब्रोकर युनियन आणि स्टॅम्प बिल्डर आमच्या बरोबर आलेले होते। मालेगाव शहरात जो तुकडा बंदी चालू आहे, तुकडा बंदीचे ज्यांनी म्हणजे स्वतःच्या स्वयं घोषित जो आदेश चालू केलेला होता त्याच्या विरोधात सगळे स्टॅम्प बिल्डर इथे आलेलो होतो, ब्रोकर युनियनचे सगळे माणसं आम्ही इथे आलेलो होतो। यांना आज आम्ही समजून एक अल्टिमेटम दिलेला आहे, जर उद्याच्या उद्या हे चालू केलं नाही तर आम्ही तिन्ही ऑफिस बंद, हे ऑफिसाला कुलूप लावणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे, आमरण उपोषणाला आम्ही इथे बसणार आहे।
असं आमचं ठरलेलं आहे. तर उद्या नाशिकचे जे JDR ऑफिस आहे त्यांचे जे अधिकारी आहेत संदीप आयर साहेब, त्यांनी आम्हाला नाशिकला बोलवलेलं आहे आणि आम्ही उद्या नाशिकला जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आजच्या दिवस आम्हाला समजून घ्या आणि उद्या नाशिकला या आणि उद्या आम्ही तुमच्या या एवढ्या झालेल्या गोष्टींवर उद्या 100% तुम्हाला न्याय भेटेल अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे. म्हणून आम्ही उद्या त्यांच्यासाठी चर्चेला इथून आम्ही सगळे आमचे ब्रोकर युनियनचे जेवढे माणसं आहेत तेवढे आमच्याबरोबर येणार आहेत आणि बाकीचे माणसं काही इथे थांबणार आहेत. उद्या जर यांनी चालू केलं नाही तर उद्यापासून हे सरळ हे ऑफिस बंद करण्यात येणार आहे. कारण की मालेगाव शहरात बंद आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात तुकडा खरेदी चालू आहे. जे एन ऑर्डरवाले जे प्लॉट आहेत त्यांच्यात खरेदी चालू आहेत. त्याचं कारण असं आहे की मालेगाव शहरामध्ये ही गरीब वस्तीचा एक शहर आहे. इथे 3-3 हजार स्क्वेअर फुटाचे जे प्लॉट आहेत त्यांचं म्हणणं याचे तुकडे करायचे आणि आमचं म्हणणं एन ऑर्डरमधले जे प्लॉट आहेत त्याचे रीतसर तुकडे झाले पाहिजे आणि त्याच्या खरेद्या झाल्या पाहिजे. जुन्या यांनी खरेद्या केलेल्या आहेत परंतु ते आता त्या खरेद्यासुद्धा म्हणजे त्याचेसुद्धा तुकडे झालेले होते ते पण ते चालू करण्याला विरोध करत आहेत. आमचे यांना वेळोवेळी आमचं निवेदन दिले गेले. 15 वेळेस तिथे चक्रा मारण्यात आलेले आहे. आमचे ब्रोकर युनियनचे माणसं आनंद भाऊ पाटील साहेब हे त्यांच्याशी वेळोवेळी बोलत आहेत तरी ते चालू करत नाही. आज शेवटचा दिवस होता, आज संतापाचा दिवस होता. आज त्यांना शेवटचं सांगण्यात आलं याच्यानंतर मारामारी तोडफोड आणि आमच्या म्हणजे मालेगाव आमच्या परीने जे जे करता येईल मग मारामारी हो तोडफोड हो हे बंद करण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि हे आम्ही मान्य मंत्री महोदय साहेबांना पण मालेगाव शहराच्या यांना सांगितलेलं आहे की मालेगाव शहराच्या मंत्री महोदयाने यांना फोन केलेला होता की तुम्ही सरळ जर महाराष्ट्रात चालू असेल तर ते तुम्ही चालू करणार. तरी यांनी वेळोवेळी 15 दिवस घालवलेले आहे चर्चामध्ये. उद्याचा अंतिम दिवस आहे. जर झालं नाही तर 100-110% मालेगाव शहराचं आम्ही बंद करण्याचं काम करणार आहे आणि एवढे यांनी याची नोंद घ्यायची बस.